आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधूनच। छत्रपती संभाजीनगर मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे। त्याचबरोबर अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि जोरदार पावसाने अनेक ठिकाणी हजेरी सुद्धा लावलेली आहे। संभाजीनगर मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। संभाजीनगर मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे। उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे। तर अनेक गेल्या काही दिवसापासून खरं तर उकाड्यापासून नागरिक हैराण होते। तापमानात वारंवार वाढ होताना पाहायला मिळत होतं आणि याच तापमानाचा त्रास नागरिकांच्या आरोग्यावरही होताना दिसत होता। मात्र आता पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचंही पाहायला मिळालंय। उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय, मात्र शेती पिकांचं नुकसान होतानाही दिसतंय या पावसामुळे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्की जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये हवामान खात्याकडून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि तो अंदाज तंतोतंत 3 दिवस छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल या जिल्ह्यामध्ये खरा ठरल्याचं पाहायला मिळत आहे। 3 दिवस छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड या भागामध्ये जे आहे जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे आता शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये आंबा पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे आता कृषी विभागाने आंबा पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होताना पाहायला मिळत आहे। मात्र आता सलग तिसऱ्या दिवशी गारपीट मराठवाड्यामध्ये झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर आता शेतकऱ्यांनी जो गुरांसाठी चारा साठवणूक केला होता, चाऱ्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळत आहे। जी जी जी, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।